साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये 7 महिन्यापूर्वी शिवकालीन वाघनखं दाखल झाली होती आणि याचाच अवधी जो आहे तो आज पूर्ण होत आहे। आज आपण पाहिलं तर याच ठिकाणी जी गाडी आलेली आहे याच गाडीतून ही जी शिवकालीन वाघनखं जी आहेत ती आज नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर मागील 7 महिन्यामध्ये जवळपास 4 लाखाहून अधिक शिवकालीन जे भक्त जे होते या भक्तांनी या ठिकाणी गर्दी करत या शिवकालीन वाघनखांचं दर्शन घेतलेलं होतं। यामुळं आज जर पाहिलं तर हीच वाघनखं जी आहेत ती आता नागपूरच्या दिशेनं रवाना होणार आहेत। त्या नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय जे आहे या ठिकाणी ही शिवकालीन वाघनखं जी आहेत ती पुढील काही महिन्यांसाठी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळं याच ठिकाणी जे आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे या ठिकाणी आधी ज्या वस्तू जे दुर्मिळ शस्त्र जी होती याचं प्रदर्शन या ठिकाणी कायम सुरूच राहणार असल्याची माहिती देखील या ठिकाणचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिले आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।